विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. मी डॉक्टर भारत यलगडाख, सहाय्यक प्राध्यापक, डिपार्टमेंट ऑफ जिओग्राफी, KRTR, BH कॉमर्स, AM सायन्स, पॉप्युलरली नोन ॲज अ KTHM कॉलेज. विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम आजच्या तासिकेमध्ये मी तुमचे सहर्ष स्वागत करीत आहेत. आपण GG 220A जिओग्राफी ऑफ महाराष्ट्र म्हणजेच महाराष्ट्राचा भूगोल हा जो स्पेशलचा पेपर आहे, यामधील चॅप्टर नंबर 4 रिसोर्सेस किंवा साधन संपदा या चॅप्टरमधील वॉटर रिसोर्सेस हा टॉपिक बघत आलो आहोत. विद्यार्थी मित्रांनो, मागील तासिकेचा मागोवा घेत असताना आपण मागील तासिकेला जल व्यवस्थापन जलसंवर्धन या टॉपिक बघत आहेत. यामध्ये पाण्याचे सुयोग्य नियोजन करून उपलब्ध पाण्यातील समाजातील सर्व घटकांना योग्य प्रमाणात पाणी उपलब्ध करून देणे हे अतिशय महत्त्वाचे असते. म्हणजे याचा शास्त्रीय पद्धतीने अभ्यास करून त्याचे व्यवस्थापन केले पाहिजे. याला आपण जलव्यवस्थापन असे म्हटलो. म्हणजे जलव्यवस्थापन करत असताना जलसंवर्धन आणि विकास यांची शास्त्रीय दृष्ट्या केलेली चिकित्सक रचना म्हणजेच जलव्यवस्थापन असाही आपण मागील तासिकेला विचार केला आहे. महाराष्ट्रामध्ये असणाऱ्या जलसंपत्तीचा विचार करत असताना किंवा त्यात पाणी टंचाईबाबत समस्या सोडवत असताना जलव्यवस्थापन किती महत्त्वाचं आहे, किती सकारात्मक दृष्टीने त्याचा सहभाग करून खूप महत्त्वाचा आहे. म्हणजे तरच आपण वाढत्या लोकसंख्येचे असेल, शहरीकरणाचे असेल किंवा औद्योगिकरणाचे असेल, शेती किंवा व उद्योगाची व पाण्याची गरज पूर्ण करू शकेल. पाणी एक साधन संपदा म्हणून तिचा वापर केला तर मोठ्या प्रमाणावर ह्या असणाऱ्या गरजा किंवा मोठमोठ्या असणाऱ्या समस्या आपण नक्कीच सोडवू शकतो असंही सांगितलं. त्याचबरोबर काही उदाहरणं तुम्हाला सांगितली की अहमदनगर जिल्ह्यातील राळेगण सिद्धी असेल किंवा हिवरे बाजार असेल, ही खेडी असेल, ती स्वयंपूर्ण झाली आहेत. किंवा त्यानंतर आपण बघितलं की पाणलोट क्षेत्र विकास व्यवस्थापन कसं केलं पाहिजे. म्हणजे वॉटरशेड मॅनेजमेंट करत असताना त्यांनी क्षेत्रफळानुसार पाणलोट क्षेत्राचे 4 प्रकार सांगितले आहेत. ते म्हणजे अतिलघु पाणलोट क्षेत्र विभाग असेल, लघु पाणलोट क्षेत्र विभाग असेल, उप पाणलोट क्षेत्र विभाग असेल, मुख्य पाणलोट क्षेत्र विभाग असेल, याचाही त्यांनी त्या ठिकाणी विचार केला आहे. म्हणजे थोडक्यात तर असा विचार करत असताना किंवा याचे पाणलोट क्षेत्राचे व्यवस्थापन करत असताना त्यांनी अशाही गोष्टी सांगितल्या होत्या की व्यवस्थापन करता करता त्यांनी अप्रत्यक्षपणे मृदा संवर्धन असेल, वन संवर्धन असेल, शेती विकास असेल, पशुधन विकास असेल किंवा समाज विकास असेल, यांचा विचार करणे गरजेचे वाटते. म्हणजेच ह्या सर्व यांचा जर विकास झाला चांगल्या प्रकारे तर नक्कीच त्या पाणलोट क्षेत्राचा चांगल्या प्रकारे व्यवस्थापनामध्ये यश मिळेल असंही त्यांनी त्या ठिकाणी म्हणलं होतं. म्हणजे पाणलोट क्षेत्राचा लक्षात घेता पाणलोट क्षेत्र विकासामध्ये पडणारा पर्जन्य असेल, भूप्रदेशाचा उतारा असेल, मुर्दा असेल किंवा बाष्पीभवनाचं प्रमाण असेल, उपलब्ध भूजल असेल, भूपृष्ठ जल असेल, यांची माहिती लक्षात घेणे हे अत्यंत गरजेचे आहे असं आपल्याला म्हणता येईल. म्हणजे जलसंवर्धन जर चांगले झाले तर त्याचा नक्कीच फायदा होऊ शकतो त्या प्रदेशाला. असंही आपण त्या ठिकाणी बघितलं होतं की पावसाद्वारे जमीन पडणाऱ्या पाण्याच्या व्यवस्थापनावर जलसंपदेचा विकास कसा अवलंबून असतो याचाही आपण त्या ठिकाणी विचार केलेला आहे. म्हणजे याची काही उदाहरणं बघितली आपण श्री अण्णा हजारे असतील की पोपटराव पवार असेल किंवा राजेंद्र सिंग असेल किंवा मेधा पाटकरे असेल, अशा लोकांनी मोठ्या प्रमाणावर स्थानिक लोकांच्या पातळीवरती पाणलोट क्षेत्र व्यवस्थापनामधून माध्यमातून गाव पातळीवर अनेक चांगल्या प्रकारचे कामं केले आहेत. याचा आदर्श घेऊन अनेक गावे महाराष्ट्रातील अनेक गावे पाणीदार बनत आहेत असंही आपण या ठिकाणी म्हणू शकतो. म्हणजे थोडक्यात असा जर आपण विचार केला की पाणलोट क्षेत्र व्यवस्थापनामधून जलसंपदेचा चांगला विकास होऊ शकतो असंही आपण या ठिकाणी विचार केला आहे. विद्यार्थी मित्रांनो, याचाही विचार करत असताना आपल्याला की जलसंपदेचा विचार करत असताना की जलसंवर्धनातून जल व्यवस्थापन जलसंवर्धन कसं आहे त्याचा आपण पहिला टॉपिक मागील तासिकेला बघितला की पाणलोट क्षेत्र व्यवस्थापन. आता आजच्या तासिकेला आपण बघणार आहोत की वर्षा जलसंचयन म्हणजे काय किंवा पडणाऱ्या पावसाचं जलसंचयन म्हणजे काय किंवा ते कशा प्रकारे आपण करू शकतो याचाही आपण या ठिकाणी विचार करणार आहोत. किंवा आधुनिक जलसिंचन पद्धतीचा वापर कसा करणार आहोत, हेच जल व्यवस्थापन जल संवर्धन कसा करणार आहोत त्यातला पुढचा गोष्टी बघणार आहोत. आता आजच्या तासिकेला बघणार आहोत वर्षा जलसिंचन किंवा आधुनिक पद्धतीचा वापर करून जलसिंचन पद्धती कशा वापरतात याचा वापर करून जल व्यवस्थापन जल संवर्धन कसं करणार आहोत हे आजच्या तासिकेला बघणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, वर्षा जलसिंचन म्हणजे काय हे आपण पहिल्यांदा समजून घेऊ की वर्षा जलसिंचन म्हणजे विचार मांडत असताना किंवा विचार करत असताना की पावसाचे वाहून जाणारे पाणी मानवनिर्मित टाकीमध्ये म्हणजे पावसाचं जे पडणारं पाणी आहे ते वाहून जातं. ते वाहून जाणारं पाणी मानवनिर्मित टाकीमध्ये किंवा खड्ड्यामध्ये किंवा नैसर्गिक भूजलामध्ये साठवण्याच्या कृत्रिम पद्धतीला वर्षा जलसिंचन किंवा पावसाळी पाण्याचे संचयन असे म्हणतात.
थोडक्यात लक्षात ठेवा की पडणाऱ्या पावसाचं पाणी याला साठवणं, याला आपण किंवा हे कृत्रिम पद्धतीने साठवणे किंवा जलसंचयन करणे, याला पावसाळी पाण्याचे संचयन असेल किंवा वर्षा जलसिंचन असेल असे आपण या ठिकाणी म्हटलं गेलं पाहिजे. म्हणजे थोडक्यात या ठिकाणी म्हणजे पडणारा पाऊस हा साठवून ठेवणे, थोडक्यात याला आपण म्हणतो वर्षा जलसिंचन असं म्हणू शकतो. म्हणजे पावसाचे वाहून जाणारे पाणी वापरणे, भूजल पुनर्भरण करण्यासाठी ही पद्धत अतिशय महत्वाची वापरली जाते. म्हणजे थोडक्यात जर पावसाचे वाहून जाणारे पाणी जमिनीत मुरवले तर त्याची भूजल पातळी वाढू शकते किंवा भूजलाचं पुनर्भरण होऊ शकतं. यासाठी सर्वात महत्वाचे जे वर्षा जलसिंचन ही पद्धत अतिशय महत्वाची मानली जाते. आता जर आपण प्राचीन काळाचा विचार केला किंवा इतिहासाचा जर विचार करत गेलो तर प्राचीन काळामधून सदर पद्धत भारतामध्ये असेल किंवा महाराष्ट्रातील गड किल्ल्यावर असेल किंवा सार्वजनिक ठिकाणी अशा प्रकारच्या वेगवेगळ्या अशा प्रकारची पद्धत नक्कीच त्या ठिकाणी वापरलेली गेली आहेत असे आपण बघितले आहेत. आजही त्याचे पुरावे आज गडावरती किल्ल्यावरती आपण जर गेलो तर त्या ठिकाणी आपल्याला बघावयास मिळतात. म्हणजे थोडक्यात जर विचार केला तर वर्षा जलसिंचन ही एक अतिशय असणारी ही एक चांगली पद्धत त्या ठिकाणी म्हणजे ऐतिहासिक काळापासून तर आजच्या आधुनिक काळापर्यंत ती ऐतिहासिक काळापासून वापरत आली आहेत. म्हणजे थोडक्यात ही पद्धत ही चांगल्या प्रकारे आहेत असं किंवा या पद्धतीविषयी असणारी माहिती ही काळापासून मानवास आहे असे आपल्या या ठिकाणी म्हणता येईल. म्हणजे आज जरी ही पद्धत थोडी वेगवेगळ्या माध्यमातून वेगळी केली असते त्याची व्याप्ती अतिशय कमी आहे असे आपल्या या ठिकाणी म्हणता येईल. म्हणजे थोडक्यात या वेगवेगळ्या माध्यमाच्या आधारे वर्षा जलसिंचन आपण करू शकतो. वेगवेगळ्या त्याची व्याप्ती अतिशय मोठ्या प्रमाणावर वाढवू शकतो. पण जर त्याची व्याप्ती अतिशय कमी जर असेल अतिशय मोठ्या प्रमाणात जर वाढली तर त्याचे नक्कीच परिणाम आपल्याला चांगले दिसून येतो असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. म्हणजेच या सदर पद्धतीमध्ये थोडक्यात आपण जर विचार केला की या वर्षा जलसिंचन पद्धतीमध्ये आपण काय केलं पाहिजे तर या वर्षा जलसिंचन पद्धतीमध्ये कृत्रिम पद्धतीने एखादी टाकी बांधायची. कृत्रिम पद्धतीने टाकी बांधल्यानंतर त्यामध्ये असणारं पाणी साठवलं गेलं पाहिजे. म्हणजे थोडक्यात पडणाऱ्या पावसाचं पाणी हे वाहून न जाऊन देता ते आपण एका कृत्रिम पद्धतीने टाकी बांधून त्यामध्ये पाणी साठवले पाहिजे असा आपण त्या ठिकाणी विचार करूया. म्हणजे थोडक्यात जर आपण या ठिकाणी विचार करत आलो की भूजल पातळी वाढवण्यासाठी म्हणजे एखाद्या जाणीवपूर्वक म्हणजे एखाद्या विचार केला पाहिजे. म्हणजे थोडक्यामध्ये पाणी झिरपण्यासाठी एक मोठा खड्डा तयार केला पाहिजे. त्या ठिकाणी कूपनलिका असतील किंवा विहिरी असेल किंवा विहिरीचं पुनर्भरण केलं पाहिजे किंवा छतावरील पाणी पीव्हीसी पाईप असेल किंवा पाईप्सद्वारे एका खड्ड्याच्या माध्यमामधून जमिनीत भूजल वाढवण्यासाठी मदत केली पाहिजे. म्हणजे अशा थोडक्या वेगळ्या पद्धतीने आपण वर्षा जलसिंचन करू शकतो. म्हणजे झिरप खड्डा असेल, कूपनलिका असेल, विहीर पुनर्भरण असेल किंवा छतावरील पडणारा पाऊस असेल ते पाणी एका ठिकाणी साठवून त्यासाठी जमिनीच्या भूजल पातळी वाढवण्यामध्ये नक्कीच फायदा होऊ शकतो असं आपल्या या ठिकाणी म्हणता येईल. आता त्याही नंतर पुढे गेल्यानंतर आपण जलसंपदा विकासासाठी थोडक्यात जलसंपदेचा विकास जर चांगल्या प्रकारे करायचा असेल तर वर्षा जलसिंचनाच्या आजच्या काळामधील म्हणजे आजच्या प्रत्येक भागामध्ये विशेषतः शहरी भागातील इमारतीच्या छतावरील पाणी साठवण्याची पद्धत खूपच उपयोगी पडणार आहेत. म्हणजे उपयोगी कशी म्हणता येईल की वर्षात जर जलसंचयात अलीकडच्या काळामध्ये विशेष मोठ्या प्रमाणावर पाणी साठवून खूपच मोठ्या प्रमाणात त्याचा वापर नक्कीच करता येईल असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. याची जर उदाहरणं बघितली तर महाराष्ट्रातील अनेक नगरपालिका असेल अशा प्रकारे वर्षा जल संचयनाचे प्रयत्न करत आहेत आणि करतायत. म्हणजे महाराष्ट्रातील अनेक मोठमोठ्या नगरपालिका असतील त्यांनी अशा प्रकारचे वेगवेगळे आदेश काढून की प्रत्येक असणाऱ्या शहरातील लोकांना याविषयी जागृती करून देण्याचा ते प्रयत्न करत आहेत. आता त्याचंच उदाहरण घेत असताना पुण्यातील पिंपरी चिंचवड असेल, नाशिक महानगरपालिका असेल याचे जाणीवपूर्वकपणे म्हणजे मोठ्या प्रमाणात चांगल्या प्रकारे प्रयत्न करत आहेत असं आपल्या या ठिकाणी म्हणू शकतो. म्हणजे थोडक्यात असं जर विचार केला तर ही योजना म्हणजे अशा प्रकारच्या योजना असेल तर ह्या प्रकारच्या योजना सर्व नगरपालिका असतील किंवा महानगरपालिका असतील यांच्या क्षेत्रामध्ये प्रभावीपणे राबवणे अत्यंत गरजेचे आहेत. जर आपण ह्या प्रभावीपणे राबवू शकलो तर जलसंपदा विकासासाठी वर्षा जलसिंचन हा एक सर्वात महत्वाची गोष्ट बनू शकते असं आपल्याला म्हणता येईल. म्हणजे वर्षा जलसिंचन केलं तर नक्कीच जलसंपदेचा विकास चांगल्या प्रकारे होऊ शकतो असे आपल्या या ठिकाणी नमूद करता येईल. म्हणजे वेगवेगळ्या नगरपालिका असतील, वेगवेगळ्या महानगरपालिका असतील किंवा महानगरपालिका असेल किंवा वेगळ्या ग्रामपंचायत असेल अशा प्रत्येक ठिकाणी जर आपण ह्या ठिकाणी या वर्षा जलसिंचनाचा जर ही पद्धत
जर अवलंबण्यात आली तर जलसंपदा विकासासाठी नक्कीच फायदेशीर ठरेल असं आपल्याला म्हणता येईल. आता आपण थोडासा विचार करूया की एखादी एक छोटंसं उदाहरण घेऊ की 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 तर आपल्याला किती पाणी साठवू शकतो. तर एखाद्या उदाहरणार्थ एकाच इमारतीच्या गच्चीवर गेलो आपण तर 16 मीटर लांब बघायचं, 6 मीटर रुंद असेल. म्हणजे 16 मीटर लांब आणि 6 मीटर रुंद असेल अशा ठिकाणी जर आपण बघितलं तर आता किती पाणी साठवू शकतो. अशा ठिकाणी जर आपण विचार केला तर 5 सेंटीमीटर पाऊस पडला. आपण सरासरी विचार केला की त्या ठिकाणी फक्त 5 सेंटीमीटर पाऊस पडला तर आपण 4800 लिटर पाणी साठवू शकतो. एवढा विचार करा. किती? 16 मीटर लांब, 6 मीटर रुंद एवढ्याच भागामध्ये जर आपण 5 सेंटीमीटर पाऊस पडला तर 4800 लिटर पाणी आपण त्या ठिकाणी साठवू शकतो. असाही आपला या ठिकाणी आपल्याला अभ्यास सांगू शकतो. म्हणजे थोडक्यात असा आपण विचार केला की एवढ्या मोठ्या प्रमाणावर साठणारं पाणी जर आपण त्या ठिकाणी वेगवेगळ्या भागामध्ये म्हणजे शौचालय असेल, फ्लॅश असेल, कपडे धुणे असेल, गाडी धुणे असेल, भांडी साफ करणे असेल, फरशी पुसणे असेल, यासाठी वेगवेगळ्या कामांना त्याचा नक्कीच उपयोग करू शकतो असं आपल्या या ठिकाणी म्हणता येईल. म्हणजे थोडक्यात जलसंपदाचा विकास असेल म्हणजे जलसंपदावर येणारा ताण हा आपण वर्षा जलसिंचनामार्फत नक्कीच थोडासा का होईना मोठ्या प्रमाणावर आपण कमी करण्यासाठी प्रयत्न करू शकतो असं आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. म्हणजेच ह्या गोष्टी सांगत असताना जलसंपदाच्या विकासासाठी वर्षा जलसिंचन किती महत्वाचं आहे हेही आपण या ठिकाणी जलसंचयन किती महत्वाचं आहे आपण या ठिकाणी नक्कीच नमूद करतो. आता त्यानंतर पुढे गेल्यानंतर आपण असंही म्हणू शकतो की आता हे झालं आपण सांगितलं की एखाद्या छतावरचं पाणी किती प्रकारे साठवू शकतो. पण याही प्रकारे आपण पावसाचं प्रमाण शोष खड्डा घेतला असता किंवा झेरप खड्डा घेतला तर जमिनीमध्ये मोठ्या प्रमाणात मुरू शकतो की जमिनीमध्ये मोठ्या प्रमाणात संचयन करू शकतो. त्याचा फायदा तर काय होईल? त्याचा फायदा असा होऊ शकतो की त्यामुळे भूजल पातळीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होऊ शकते आणि भूजल पातळीवरती ज्यावेळेस मोठ्या प्रमाणात वाढ होईल तर त्या ठिकाणी नक्कीच याचा फायदा होऊ शकतो असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. आता यासाठी फारसा काही खर्च येत नाही, फारसा काही भांडवल लागत नाही आणि अशा प्रकारचा हा असणारं हे कसं आहे गोष्ट पद्धत अवलंबते ते बघूया. आता आता या खड्ड्यामध्ये काय करायचं? खड्ड्यामध्ये लहान विटाचे तुकडे टाकायचे, वाळू घ्यायची, जाड रेती घ्यायची, यासारख्या माफक गोष्टींची गरज लागते. म्हणजे थोडक्यात दगड विटा असतील किंवा दगड किंवा विटांचे तुकडे तुकडे टाकावे लागतील किंवा वाळू असेल, जाड रेती यासारख्या छोट्या छोट्या गोष्टींची गरज असते. म्हणजे आता अशा प्रकारचा खड्डा एखाद्या विहिरीजवळ असेल किंवा कूपनलिकेजवळ कूपनलिकेजवळ खणल्यानंतर त्या ठिकाणी भूजल पुनर्भरण करू शकतो आपण. त्या ठिकाणी भूजल पुनर्भरण जर केलं तर साधारणपणे याचा आपण विचार करत असताना 2 मीटर लांब असेल, 2 मीटर खोल असेल व 2 मीटर रुंदीचा खड्डा घेतला तर आपण वरील प्रकारचे असणारे सगळे घटक आहे ते सर्व प्रकारच्या असणाऱ्या गोष्टी तर आपण त्यामध्ये टाकला तर त्या नक्कीच त्या ठिकाणी पावसाचं पाण्याचे भूजल पाण्यामध्ये रूपांतर नक्कीच चांगल्या प्रकारे होऊ शकतं असं आपल्या या ठिकाणी नमूद करता येईल. म्हणजेच यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की त्या असणाऱ्या लोकांमध्ये त्या लोकांमध्ये प्रबळ इच्छाशक्ती असली पाहिजे. जर त्या ठिकाणी प्रबळ इच्छाशक्ती असेल तर अशा प्रकारे मोठ्या प्रमाणावर ते जलसिंचन किंवा वर्षा जलसिंचन आपण करू शकतो असंही आपल्या ठिकाणी म्हणता येईल. आणि याचा फायदा काय होऊ शकतो? तर याचा फायदा उन्हाळ्यामध्ये असणारे त्या भागामध्ये असणारे पाणी टंचाई असेल त्या पाणी टंचाईची आपण तीव्रता नक्कीच कमी करू शकतो किंवा थोडासा का हातभार लावू शकतो. म्हणजे अशाच जर आपण गोष्टी केल्या वर्षा जलसिंचनाच्या माध्यमातून जर आपण विचार केला तर वॉटर रिसोर्सेस असेल किंवा जलसंपदा असेल त्या जलसंपदेचा विकास करण्यासाठी नक्कीच हातभार लागू शकतो. म्हणजे वर्षा जलसिंचन किती महत्वाचं आहे असं आपण या ठिकाणी म्हणतो. म्हणजे वर्षा जलसिंचन करत असताना वेगवेगळ्या पद्धतीने आपण कसं करू शकतो याचाही आपण या ठिकाणी मागोवा घेतला. म्हणजे किंवा आपण एक उदाहरणाच्या दाखलही बघितलं की किती सेंटीमीटर पाऊस पडला, किती लांब असले, किती रुंद असले तर त्या ठिकाणी किती आपण पाणी साठवू शकतो याचाही गणित आपण या ठिकाणी अभ्यासलं. म्हणजे थोडक्यात हाही विचार करत असताना किंवा कोणत्या प्रकारचा खड्डा जर आपण घालला किती प्रकारचं पाणी आपण त्यामध्ये साठवू शकतो याचाही आपण या ठिकाणी विचार करू शकतो. म्हणजे थोडक्यात वर्षा जलसिंचन हे पाणलोट क्षेत्राप्रमाणेच किंवा वर्षा जलसिंचनाचा जर फायदा केला तर नक्कीच त्या ठिकाणी असणाऱ्या समस्या असतील त्या ठिकाणी असणाऱ्या वेगवेगळ्या समस्यांची तीव्रता आपण दुष्काळाची समस्या असेल तर त्या ठिकाणची ती तीव्रता आपण कमी करू शकतो असंही आपण या ठिकाणी म्हणता येईल. म्हणजे जल व्यवस्थापन जलसंवर्धन आपल्याला या ठिकाणी करता येईल असंही आपल्या त्या ठिकाणी नमूद करावं लागते. आता त्यानंतर पुढे जाऊया आपण की आधुनिक जलसिंचन पद्धती कशा वापरल्या गेल्या पाहिजेत. आता बघा आधुनिक जलसिंचन पद्धती मोठ्या प्रमाणावर विकसित झालेत आहेत. जशा प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचा विकास होत गेला तशा प्रकारच्या शेतीमध्ये असेल की वेगवेगळ्या भागामध्ये डेव्हलपमेंट होत गेली. मग आता शेतीमधली डेव्हलपमेंट काय तर जलसिंचनाच्या पद्धती होत्या, पूर्वी असणाऱ्या पद्धती असेल किंवा पुरातन काळापासून आलेल्या पद्धती असेल या पद्धतीचा वापर करून जसजसा जलसिंचनाचा विकास होत गेला किंवा शेतीचा विकास होत गेला त्या ठिकाणी आधुनिक जलसिंचन पद्धतीचा मोठ्या प्रमाणावर वापर करता आला. आता पाण्याची बचत करणे म्हणजे
नेमकं काय असतं? पाण्याची बचत करणे म्हणजे निर्मिती करणे असं समजले जाते. पण आता आपण विचार करूया की भारतामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये शेतीसाठी मोठ्या प्रमाणात पाण्याचा वापर केला. हे आपण बघितलं की जवळपास जर आपण विचार केला तर 80 ते 85% आसपास पाण्याचा वापर हा प्रामुख्याने महाराष्ट्रामध्ये असेल किंवा भारतामध्ये असेल तर शेतीसाठी केला जातो. म्हणजे थोडक्यात पावसाच्या पाण्याच्या व्यतिरिक्त पोरांना पिकांना पूरक देण्याच्या पद्धतीला आपण जलसिंचन असं म्हणतो. म्हणजे पावसाच्या नुसार पाणी पडतं, पण पावसाच्या व्यतिरिक्त जे पिकांना पाण्याची गरज लागते किंवा ज्यावेळेस पाऊस पडणार नाही त्यावेळेस जे पाणी देण्याची जी पद्धत असते त्याला आपण जलसिंचन म्हणत असतो. आता जलसिंचन बनत असताना किंवा यामध्ये किंवा आपल्या शेतीला पिकांना पाऊस नसताना त्या गरजेनुसार कृत्रिम पद्धतीने जलाशयातील पाणी पुरवठा आपण करत असतो आणि त्या ठिकाणी असणारी जी पद्धत आहे त्या आधुनिक जलसिंचन पद्धतीचा वापर कसा बघा. आज आज आपण बघत असताना आज महाराष्ट्रामध्ये जर आपण बघितलं तर फक्त एकूण शेतजमिनीपैकी 17% शेतजमीन ही जलसिंचित झाली आहेत. म्हणजे जलसिंचित असणाऱ्या शेतीसाठी उपलब्ध असणाऱ्या अतिशय काळजीपूर्वक वापरले गेले तर जलसिंचन क्षेत्राचे जवळजवळ 30% जाऊ शकते. म्हणजे जवळ आपण जर विचार केला तर जलसिंचनाचे क्षेत्र किती प्रमाणात वाढवू शकतो याचाही आपण या ठिकाणी विचार करत आलो आहोत. म्हणजेच मोठ्या प्रमाणात आधुनिक जलसिंचन पद्धतीचा वापर केला तर आता जे एकूण शेतजमिनीपैकी जर बघितलं तर 17% क्षेत्र जलसिंचित आहे. पण जर आपण त्या ठिकाणी आधुनिक जलसिंचन पद्धतीचा वापर केला तर त्या ठिकाणी 30% आपण या ठिकाणी जमीन ओलिताखाली किंवा जलसिंचित करू शकतो असाही आपले एक अंदाज आहे. आज महाराष्ट्रामध्ये जलसिंचनाच्या वेगवेगळ्या पद्धती वापरल्या जातात. त्या वेगवेगळ्या पद्धती वापरत असताना त्या कोणकोणत्या पद्धती वापरल्या आहेत? म्हणजे आधुनिक आज शेतकऱ्यांमध्ये नवीन आधुनिक जलसिंचन पद्धती वापर करण्याची जरी असणं म्हणजे करण्याची खूपच कमी आहे असं आपल्याला ठिकाण म्हणावं लागेल. म्हणजे चांगल्या प्रकारे कमी म्हणजे वापर करण्याचं प्रमाण जर आपण बघितलं तर वापर करण्याचं प्रमाण खूपच कमी आहे. कारण त्यामध्ये असणारा खर्च असेल, त्यामुळे असणाऱ्या गोष्टी असतील, या सर्वांचा महाराष्ट्रातील असेल किंवा भारतातील असेल या शेतकऱ्यांचा त्या ठिकाणी असणारी समस्या असतील त्या समस्यांना सामोरे जावे लागतात. म्हणूनच त्या ठिकाणी अशा जलसिंचनाच्या पद्धती वापरत असल्यामुळे त्या ठिकाणी असेल तर त्यांना त्या कमी जाणवत आहेत असं आपल्या ठिकाणी नमूद करता येईल. आता त्यानंतर पुढे गेल्यानंतर आपण असं म्हणू की उपसा असेल किंवा मोकाट पद्धती असेल या पद्धतीमध्ये जवळपास 20 ते 30% पाणी वाया जातं. जलसिंचनामध्ये जलसंपदा विकास करण्यामध्ये काही मदत होत असेल असं आपल्याला म्हणता येईल. आता जलसिंचनाच्या प्रामुख्याने वापरामध्ये ठिबक सिंचन असतं, त्याला आपण ड्रिप इरिगेशन म्हणतो. तुषार सिंचन असून त्याला आपण स्प्रिंकलर इरिगेशन म्हणतो. अशा सारख्या पद्धतीचा वापर करणे हे अत्यंत गरजेचं आहे. आता जलसिंचनाचं जर आपण केलं तर ड्रिप इरिगेशन असेल किंवा स्प्रिंकलर इरिगेशन असेल या पद्धतीचा वापर करून नक्कीच आपण त्या ठिकाणी वॉटर रिसोर्सेस असून किंवा जलसंपदेचा आपण वाचवू शकतो असं आपल्या ठिकाणी म्हणता येईल. म्हणजेच थोडक्यात जर आपण विचार केला तर पाण्याची जवळपास 10 ते 30% बचत आपण ह्या आधुनिक जलसिंचन पद्धती जर वापरल्या तर त्या ठिकाणी नक्कीच होऊ शकतं असं आपल्याला म्हणता येईल. आता ठिबक सिंचन पद्धतीमुळे आपण पिकांना गरजेनुसार किंवा त्यांच्या मुलाजवळ पाणी देऊ शकतो असे आपण त्या ठिकाणी म्हणता येईल. म्हणजे ठिबक सिंचन पद्धती जर वापरली तर आपल्या असणाऱ्या पिकांना असेल त्या पिकांना ज्या वेळेस पाण्याची गरज आहे त्यावेळेस आपण त्यांना पाणी देऊ शकतो, तेही त्यांच्या मुलाजवळ आपण देऊ शकतो असंही आपल्या या ठिकाणी नमूद करता येईल. आता आवश्यक तेवढा भागच आपल्याला ओला करू शकतो किंवा अनावश्यक भाग त्या ठिकाणी ओला होत नाही. म्हणजे पर्यायाने त्याचा एक फायदा होऊ शकतो की त्या भागामध्ये असणारे गवत असेल किंवा वेगळे तण असेल ते त्या ठिकाणी उगवू शकत नाही. म्हणजे थोडक्यात या आधुनिक जलसिंचन पद्धतीचा नक्कीच फायदा होऊ शकतो. म्हणजेच त्या ठिकाणी त्या असणाऱ्या गोष्टी असेल त्या ठिकाणी आपण सहज साध्य करू शकतो असं आपल्याला म्हणता येईल. आता तुषार जलसिंचन ही सूक्ष्म जलसिंचन पद्धती असल्यामुळे पिकांना जेवढं पाहिजे तेवढंच आपण पाणी देऊ शकतो असा या पद्धतीचा सर्वात महत्त्वाचा आपल्याला फायदा म्हणता येईल किंवा एक थोडक्यात गुण असं म्हणता येईल. म्हणजे तुषार जलसिंचन जर सूक्ष्म जलसिंचन पद्धती असल्यामुळे पिकांना मोठ्या प्रमाणात आवश्यक तेवढेच पीक पाणी देऊ शकतो असंही म्हणता येईल. किंवा स्वयंचलित तुषारकामुळे सिंचनामध्ये नियमितता येते हे आपल्याला माहिती आहे. किंवा पारंपरिक जलसिंचनाच्या पद्धतीऐवजी पीक प्रकार लक्षात घेऊन या नवीन पद्धतीचा वापर या ठिकाणी केला गेला पाहिजे. म्हणजेच आपण जर फक्त पाण्याचीच बचत करणार आहे तर पावसाच्या अनिश्चित तीव्रता सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला कमी करता येईल. असे आपण ह्या पारंपरिक योजनेच्या जलसिंचनाच्या सोडून आधुनिक जलसिंचन पद्धतीचा जर वापर केला तर नक्कीच त्याचा फायदा होऊ शकतो असंही आपल्याला या ठिकाणी नमूद करावं लागेल. म्हणजेच जर आपण या ठिकाणी वेगवेगळ्या आधुनिक पद्धती जर वापरत गेलो तर आधुनिक पद्धती वापरत गेलो तर त्याचा फायदा काय होईल तर सर्वात महत्त्वाचा जलसंपदेवर असणारा ताण कमी होईल. त्यानंतर पिकांना आवश्यक असणारा तेवढाच पाण्याचा पुरवठा होईल. म्हणजेच त्या पिकाची शाश्वती असेल. त्यानंतर ह्या सर्वच गोष्टी नक्कीच या ठिकाणी साध्य होऊ शकतात असं आपल्याला या ठिकाणी नमूद करावं लागेल. आता
त्यानंतर पुढे गेल्यानंतर आपण म्हणूया की मान्सूनच्या खंड काळामध्ये असेल किंवा ज्या वेळेस पाऊस पडत नाही, त्या पाऊस पडत नसल्यामुळे त्या ठिकाणी पिकांना पाणी देण्याची आवश्यकता असते. अशा पिकांना पाणी देत असताना आपल्याला या ठिकाणी या पद्धतींचा चांगल्या प्रकारे वापर होऊ शकतो असं आपण या ठिकाणी नमूद करूया. आता ज्या पिकांना वर्षभर पाणी लागते, म्हणजे उदाहरणार्थ ऊस असेल, केळी असेल किंवा इतर फळझाडे असतील किंवा रब्बी हंगामातील पिकांना जलसिंचनाद्वारे आपण पाणी देऊ शकत असतो, त्याचाही आपण या ठिकाणी विचार करूया. म्हणून पिकाचे उत्पादन असेल, गुणवत्ता असेल, या गुणवत्तेचा विचार करत असताना आपण इस्रायल असेल, अर्जेंटिना असेल, ऑस्ट्रेलिया असेल, ब्राझील असेल, जपान असेल यासारख्या देशांनी आधुनिक जलसिंचन पद्धतीचा वापर करून पाण्याची मोठ्या प्रमाणात बचत केली आहे. आणि त्याचबरोबर सर्वात महत्त्वाची गोष्ट की या ठिकाणी त्यांनी उत्पादनामध्ये मोठ्या प्रमाणावर प्रचंड प्रमाणात क्रांती घडून आणली आहे. म्हणजे ह्या गोष्टी साधत असताना त्यांनी सर्वात महत्त्वाची गोष्ट वापरली की आधुनिक जलसिंचन पद्धतीचा त्या ठिकाणी स्वीकार केला. या आधुनिक जलसिंचन पद्धतीचा स्वीकार केल्या गेल्यामुळे त्या ठिकाणी असणारी पाण्याची बचत झाली, उत्पादनामध्ये मोठ्या प्रमाणात क्रांती झाली, म्हणजे थोडक्यात वृद्धी झाली. या आपण सर्व गोष्टी बघण्याचं सर्व महत्त्वाचं कारण आहे की ज्या ठिकाणी असणाऱ्या शेतकऱ्यांनी असेल की त्या ठिकाणी शेती करणाऱ्या लोकांनी असेल तर आधुनिक जलसिंचन पद्धतीचा वापर केला आणि जलसिंचनाच्या पद्धती वापर केल्यामुळे त्या ठिकाणी असणाऱ्या पिकाची उत्पादनाची असेल किंवा गुणवत्ता असेल त्या गुणवत्तामध्येही नक्कीच त्या ठिकाणी सारा बदल झाला आहे असे आपल्या या ठिकाणी नमूद करूया. आता यानंतर आपण थोडासा विचार करूया की महाराष्ट्राच्या बाबतीमध्ये असेल की महाराष्ट्राच्या जलसिंचनासाठी असेल, विहीर असेल, तलाव असेल, कालवे असेल किंवा जलसिंचन प्रकल्पाचा वापर हे महाराष्ट्रामध्ये असणाऱ्या या जलसिंचनाचे स्रोत किंवा जलसिंचनाचे स्रोत आपण या ठिकाणी नमूद करूया. म्हणजे विहिरी असेल, तलाव असेल, कालवे असेल आणि जलसिंचन या प्रकल्पांचा वापर या ठिकाणी केला गेला आहे. आता विहिरी जलसिंचन प्रामुख्याने जर बघितलं आपण तर पुणे आणि नाशिक विभागातच जास्त आपल्याला बघावयास मिळत असतात. आणि त्यानंतर पुढे तलाव सिंचन असेल तर तलाव सिंचन प्रामुख्याने विदर्भातील गडचिरोली असेल, चंद्रपूर असेल किंवा भंडारा या जिल्ह्यामध्ये वापरले जाते असं आपण या ठिकाणी नमूद करूया. आता काही भागामध्ये जर आपण कालव्यांचा वापर केला तर कालव्यांचा वापर कुठे होऊ शकतो, तर कालव्यांचा वापर फक्त ज्या भागामध्ये असणाऱ्या नद्या असतील त्या नद्यावरती बांधलेले धरण असेल आणि त्या धरणावरून उजवाड कालवा किंवा डावा कालवा असे दोन प्रकारचे कालवे केले जातील तर त्याच भागामध्ये कालव्यांचा वापर करून मध्ये मोठ्या प्रमाणात जलसिंचनासाठी होऊ शकतो असे आपल्या या ठिकाणी म्हणावं लागेल. उदाहरणार्थ आपण जर विचार केला तर कृष्णा खोरे असेल, भीमा खोरे असेल किंवा गोदावरी नदीचे खोरे असेल, या गोदावरी नदीच्या खोऱ्यामध्ये आपल्याला प्रामुख्याने या भागामध्ये अशा प्रकारच्या कालव्यांचा वापर करून शेती केली जाते असे आपल्या ठिकाणी नमूद करता येईल. म्हणजे थोडक्यात महाराष्ट्रामध्ये असलेले विंधन विहिरी असेल किंवा उपसा सिंचन पद्धतीचा वापर करूनही अशा प्रकारे गोष्टी महाराष्ट्रामध्ये घडून आल्या आहेत. म्हणजेच या ठिकाणी असलेला जलसंपदेचा मध्ये आधुनिक जलसिंचन पद्धतीचा वापर कसा करता येईल याचा आपण या ठिकाणी विचार करतो. आता महाराष्ट्रामध्ये जलसिंचनासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की वेगवेगळ्या प्रकारचे महत्त्वाचे प्रकल्प तयार केले आहेत. आता हे प्रकल्प तयार करत असताना कोणत्या भागामध्ये कोणता प्रकल्प याचाही थोडासा आपण मागोवा घेऊया की आपण जर सातारा जिल्ह्यामध्ये गेलो तर सातारा जिल्ह्यामध्ये कोयना प्रकल्प असेल, सोलापूर जिल्ह्यामध्ये गेलो तर सोलापूर जिल्ह्यात भीमा नदीवर असणारा उजनी प्रकल्प असेल किंवा त्यानंतर पुढे अहमदनगर जिल्ह्यामध्ये असेल तर त्या ठिकाणी भंडारदरा प्रकल्प असेल किंवा प्रवरा नदी असेल या ठिकाणी असणाऱ्या गोष्टी असेल किंवा अमरावती येथे गेलो तर अप्पर वर्धा धरण असेल, या गोष्टी या ठिकाणी आपल्याला म्हणता येईल. किंवा त्याही पुढे गेल्यानंतर गोदावरी असेल, गोदावरी नदीवर असेल पैठण येथे जायकवाडी प्रकल्प असेल किंवा पैनगंगा प्रकल्प असेल तो नांदेड जवळ आहे त्या ठिकाणी किंवा पूर्णा नदीवरला असेल परभणी जिल्ह्यामध्ये पूर्णा नदीवर असणारा पूर्णा प्रकल्प असेल, अशा इत्यादी सर्वात महत्त्वाचे जे हे सिंचन प्रकल्प आहे हे अतिशय सर्वात महत्त्वाचे सिंचन प्रकल्प आणि या सिंचन प्रकल्पावर असणारी शेती ज्या ठिकाणी केली जाईल त्या ठिकाणी आधुनिक सिंचन पद्धतीचा जर वापर केला तर त्या ठिकाणी नक्कीच या धरणावर असेल किंवा या प्रकल्पावर येणाऱ्या पाण्याचा ताण नक्कीच थोडाफार प्रमाणात का होईना त्या ठिकाणी कमी करता येईल किंवा कमी होईल असा आपला अंदाज करूया. किंवा आता जलसिंचनाच्या प्रकल्पातून आपण जर विचार केला तर जलसिंचनाच्या प्रकल्पातून आधुनिक जलसिंचनाच्या द्वारे वापरले जाते तर भविष्यातील वाढत्या लोकसंख्येची गरज पूर्ण करण्यासाठी आणि आपल्या सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की शेतीच्या माध्यमातून पाणी एक संपदा एक महाराष्ट्रासाठी उपयुक्त ठरेल असे आपण या ठिकाणी म्हणूया. म्हणजेच शेतीच्या माध्यमातून पाणी ही एक सर्वात महत्त्वाची संपदा आहे आणि ती महाराष्ट्रासाठी उपयुक्त ठरेल असं आपण या ठिकाणी म्हणता येईल. म्हणजे थोडक्यात जर या ठिकाणी आपण विचार करत आलो आहोत की शेतीला जर पाण्याची किती मोठ्या प्रमाणात आवश्यकता असेल, जर याच शेतीसाठी आवश्यक असणारे पाणी जर आपण वेगवेगळ्या आधुनिक जलसिंचन पद्धतीचा वापर करून जर दिलं तर त्या ठिकाणी असणाऱ्या उत्पादनामध्ये नक्कीच वाढ होईल आणि उत्पादनामध्ये नक्कीच वाढ झाली तर त्या ठिकाणी असणाऱ्या त्या ज्या शेतीवर अवलंबून असणाऱ्या वेगवेगळ्या गोष्टी असतील त्याचा नक्कीच विकास त्या ठिकाणी झाल्याशिवाय राहणार नाही असे आपल्याला या ठिकाणी नमूद करता येईल. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आज आपण
आधुनिक जलसिंचन पद्धतीचा वापर असेल किंवा वर्षा जलसिंचन असेल, याचे जलसंवर्धन करण्यासाठी नक्कीच कसा फायदा होऊ शकतो, म्हणजे थोडक्यात व्यवस्थापन आणि जलसंवर्धन करण्यासाठी कशा प्रकारे फायदा होऊ शकतो, हे आपण ह्या दोन गोष्टीच्या आधारे आजच्या तासिकेला आपण बघितलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, याविषयी आजच्या तासिकेविषयी कोणाच्या मनात काही प्रश्न शंका निर्माण झाल्या असतील, या ठिकाणी माझा ईमेल आयडी दिलेला आहे, त्या ठिकाणी आपण ईमेल करू शकता. विद्यार्थी मित्रांनो, पुढील तासिकेला आपण बघणार आहोत की पाणी अडवा पाणी जिरवा या समस्या किंवा ही गोष्ट जी आहे, आपण या व्यापक संकल्पनेकडे कसं बघणार आहोत, या व्यापक संकल्पनेचा अर्थ काय, ही व्यापक संकल्पना कशी आली, या व्यापक संकल्पनेमागचे उद्देश काय होते, ध्येय काय होते आणि याचा वापर करून जल संवर्धन कसं करता येईल, म्हणजे जल व्यवस्थापन जल संवर्धन कसं करता येईल, याचा मागोवा, याचा विचार आपण पुढील तासिकेला करणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद. गुड बाय बाय.